शेतकरी हा अन्नदाता आहे, देशाचा मालक आहे। घाम गळून तो पिकवतो म्हणून आपल्या ताटात अन्न येतं। स्वतः उपाशी राहून लोकांचं पोट भरतो। इतर कोणीही आपापलं उत्पादन जपून ठेवत असेल, पण हा एकमेव असा व्यवसाय की ज्याच्यामध्ये तुमचं उत्पादन म्हणजे पीक हे बाहेर ऊन वाऱ्या पावसामध्ये बाहेर असतं। एवढी सगळी जबाबदारी घेऊन काम करणारा शेतकरी आणि त्याला पीक विमा 1 रुपयात दिला म्हणून कृषी मंत्री काय म्हणतात? भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, मात्र आम्ही 1 रुपयात पीक विमा दिला। महायुती सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली होती आणि त्याबद्दल बोलताना राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बळीराजाची तुलना अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी केल्याचा दावा होतोय। महायुती सरकारने 1 रुपयात ही योजना सुरू केली, यावर त्यांची ही झीप कशी घसरली आणि त्यामुळे वाद कसा तयार झाला पाहूया। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी डोक्यात तिडीक जाणारं विधान केलंय। शासकीय पीक योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची तुलना अप्रत्यक्षपणे भिकाऱ्यांशी केली आहे। हल्ली भिकारीही 1 रुपया घेत नाहीत, पण शेतकऱ्यांना पीक विमा दिला असं वादग्रस्त वक्तव्य माणिकराव कोकाटे यांनी केलंय। तसा विचार केला तर तुम्ही मला साधा कसं सांगा, भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही हो, आणि आम्ही 1 रुपयावर विमा देतो गव्हर्नमेंट, त्याचा गैरफायदा लोकांनी घेण्याचा प्रयत्न केला। आणि अशा प्रकारचे गैरप्रकार की बाकीच्या राज्याच्या लोकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले, त्यामुळे अर्ज खूप साचले, खूप फोपावले, आणि त्यातून असं वाटतं की आता हे पीक विमा योजना खूपच चांगली आहे की काय। पण प्रत्यक्षात चौकशी केल्यावरती आम्हाला कळलं की आम्ही 4 लाख अर्ज हे नामंजूर केलेले आहेत। म्हणजे सरकार त्याच्यामध्ये कुठेही अडचण आलेली नाही, पण अशा पद्धतीचे लोक अर्ज भरतात। कुठेतरी शेती केंद्रावाले हे सगळे उद्योग करत असावेत असं माझा अंदाज आहे। त्याची चौकशी सुरू आहे, त्याच्यावर काही लोकांना कारवाई करायला सांगितलेली आहे, पण याच्यात सुधारणा करणं आवश्यक आहे। त्यामुळे सुधारणा काय काय करायच्या, कशा करायच्या ते मुख्यमंत्री महोदयांशी बोलल्यानंतर, उपमुख्यमंत्री महोदय बोलल्यानंतर ठरवेल। भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना पीक विमा दिला अशी टिमकी कृषी मंत्री मिरवतायत। मात्र बळीराजाच्या शेतमालाला कवडी मोल दर देतात, त्यावर का बोलत नाहीये? वर्षभर शेतात राबायचं, पण कष्टाला किंमत मिळते किती? 0। शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचा रास्त दाम दिला असता, त्यांची लूट केली नसती, तर त्यांना अशा 1.5 दमडीच्या योजनांची कोणतीही आवश्यकता भासली नसती। ही बाब कृषी मंत्र्यांनी लक्षात ठेवावी। आता मला असं वाटतं या सरकार ज्या पद्धतीनं कृषी मंत्रीच शेतकऱ्याविषयी अशा पद्धतीनं भिकाऱ्याची उपमा शेतकऱ्याला देतो, ज्या शेतकऱ्याला आपण अन्नदाता म्हणतो, या शेतकऱ्याला जर अशा पद्धतीने 1 रुपया देतो तर हे काय उपकार करत नाही सरकार 1 रुपयात विमा देतं तर? याच शेतकऱ्याच्या बळावर सरकार, राज्य चालतं, सगळ्या गोष्टी चालतात। दुष्काळाचं थांबवलेलं आहे, अतिवृष्टीचं थांबवलेलं आहे, आणि म्हणून अशा पद्धतीनं जर कृषी मंत्री बोलत असेल, या कृषी मंत्र्याचा निषेध करतो मी। माननीय मंत्र्यांनी कुठल्या संदर्भामध्ये ते विधान केलं, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की माननीय मंत्रीगण असतील, आमदार असतील, पदाधिकारी असतील, यांनी आपली वक्तव्य करताना कुठेही त्यांनी कोणाच्या भावना दुखावल्या जातील अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत। 1 रुपयात पीक विमा योजनेत बदल होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांच्या पार्श्वभूमीवर योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला होता। मात्र आता पीक विम्याच्या निकषामध्ये बदल न केल्यास 400 कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना द्यावे लागणार असं कारण दिलं जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा योजनेसाठी 1 रुपयांऐवजी 100 रुपये शुल्क आकारावं अशी शिफारस समितीनं केली आहे। माणिकराव कोकाटे साहेबांच्या या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये धिक्कार करतो। किंबहुना शेतकरीच आपल्या घामातून जो कोट्यावधी रुपये सरकारी तिजोरीत कराच्या रूपानं जमा करतायत, त्यातूनच या योजना राबवण्यात येत असल्यामुळे कोकाटे साहेबांनी जो 1 रुपयात पीक विमा योजना दिल्याचा दाखला दिलेला आहे, तो कोकाटे साहेबांनी किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा संबंध राज्य सरकारने त्यांच्या स्वतःच्या मालमत्तेच्या खिशातून तो पैसा दिलेला नाही। खरं तर 1 रुपयात पीक विमा द्या ही मागणी करण्यासाठी शेतकरी सरकारच्या दारात गेले नव्हते। मतांच्या भिकेसाठी महायुती सरकारनं 1 रुपयात पीक विमा योजना सुरू केली। त्यासाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान पीक विमा योजनेतील शेतकऱ्यांचा वाटा राज्य सरकार भरू लागलं। त्यामुळे 1 रुपयात पीक विमा देऊन सरकारनं उपकार केलेले नाहीत, हे कृषी मंत्र्यांनी लक्षात घ्यायला हवं। छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती।